दिन भर में बढ़ते आज की खास खबर की ओर। बंजारा समुदाय को अनुसूचित जनजाति वर्ग में आरक्षण दिलाने के लिए आज नांदेड़ में एल्गार मोर्चा निकाला गया। इस एल्गार मोर्चे की शुरुआत नवमोंढा नांदेड़ से जिला कलेक्टर कार्यालय तक निकाली गई और जिला कलेक्टर को एक बयान दिया गया। इस मोर्चे में नांदेड़, जालना, यवतमाल समेत कई जिलों से बंजारा समुदाय के पुरुष और महिलाएं बड़ी संख्या में शामिल हुए। इस मोर्चे का नेतृत्व बीडी चौहान, विधायक तुषार राठौड़ ने किया। इसका आयोजन बंजारा समुदाय के बंधुओं ने किया। नांदेड़ से दिगंबर तेलंगे की रिपोर्ट, महान्यूज 7 नागपुर। ये हम तो बोलेंगे, ये पांडव वादळ जो मराठी में बोलते हैं, ये व्हाइट फ्लैग्स लेके ये हमारे डपड़े और भजन के साथ बंजारा समाज अपने पारंपरिक ड्रेस के साथ बहुत बड़े प्रमाण पे यहाँ पर उतरा है। हमें आशा और खातरी है कि इस महाराष्ट्र में इस देश का सरकार हमें न्याय देगा और हमारा ये हक का बनता है। पिछले 60 साल से 70 साल से हमारे समाज का जो आरक्षण है इन लोगों ने दबा के रखा। जो सरकार इसके पहले आई है उन्होंने हमारे ऊपर अत्याचार किया। हम इस सरकार के बारे में ये बात जानना चाहते हैं, बोलना चाहते हैं कि हम गरीब लोग हैं, हम संडे के लोग हैं, हम खेत में काम करने वाले लोग हैं, हम गन्ना तोड़ने वाले लोग हैं। हमारा मांग ये राष्ट्र मांग है, आज की नहीं तो पिछले 100 साल की ये मांग है। हमें आशा और अपेक्षा है सरकार और मोदी जी का सरकार, मुझे भी आशा है, मेरे समाज को भी आशा है कि यह सरकार हमें न्याय देगा, हमारा आरक्षण देगा। हम कोई समाज का आरक्षण नहीं मांगते हैं, हम कोई आदिवासी समाज का आरक्षण नहीं मांग रहे हैं। हम आदिवासी समाज या एसटी प्रवर्ग का जो 7% आरक्षण है वो आरक्षण उनका अलग से रखकर हमें पूरे देश के अंदर जो बंजारा है वो बंजारा को आप एक सूची में लाकर, एक नाम के लाकर वहाँ पर आप यहाँ पर हमें 3% आरक्षण पूरे देश में दिया जाए, हे हमारी राष्ट्रमाग। आज आपण बघत आहात की नांदेड जिल्ह्यामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा, अप्रतिम, सुंदर पारंपरिक वेशभूषामध्ये नृत्य आणि वाजंत्रीसह बंजारा समाज रस्त्यावर उतरलं आणि या ठिकाणी आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना जे निवेदन दिलं ते सुद्धा आश्चर्यचकित झाले की बिगर पैशाचं हे समाज या ठिकाणी रस्त्यावर उतरलं। यांची मागणी ही रास्त मागणी आहे। आम्ही त्यांना निवेदन केलं आहे की आमची मागणी महाराष्ट्र सरकार असेल, केंद्राचं सरकार असेल, मोदीजींचं सरकार असेल, यापर्यंत आपण पोहोचावं। येणाऱ्या हिवाळी अधिवेशनापर्यंत या समाजाच्या ज्या काही मागण्या आहेत, एसटी प्रवर्गामध्ये टाकण्याची जी काही मागणी आहे ती पूर्ण करावी अशी सर्व समाज बांधवांच्या वतीनं, आमच्या धर्मगुरूच्या वतीनं, आमदार साहेबांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी आज बंजारा समाजाच्या वतीने आज नांदेडमध्ये एल्गार मोर्चा काढण्यात आलेला आहे, त्याच्याबद्दल आपली काय विगत 60 वर्षापासून सरकारने निवेदन एसटी आरक्षणासाठी दिले आणि एसटी आरक्षण मागणी मागत नाही, कारण निजाम काळापासूनच एसटी आरक्षण दिलं गेलेलं आहे। फक्त झाल्यानंतर आमचेच काही नातेवाईक एसटीमध्ये आहे आणि काही इथं VJNTमध्ये महाराष्ट्रामध्ये भेदभावच आहे ना। ते सरकार खरं म्हटलं तर एक कोणी भाषा, एक पहिनावा, एक संस्कृती, या सगळ्या गोष्टी एक असताना प्रत्येक राज्यामध्ये अलग अलग कॅटेगरी दिलेली आहे, ते सर्व चुकीचं आहे। आणि आजच्या पिढीला जो समाज VJNTमध्ये त्यांना काही म्हणजे फायदा मिळाला पाहिजे ते मिळणार झाला आहे। शिक्षण शिकून लेकरं बेरोजगार होऊन बसलेले आहेत। तांड्यामध्ये पाहिलं तर बेरोजगारीची समस्या, मजुरीची समस्या झालेली आहे। रोजमजुरी करून आपलं उदरनिर्वाह चालत आहे। इथपर्यंत जे आपल्या घरदार सोडून त्यांना दुसऱ्या राज्यात जाऊन पोट भरायची आणि याच्यासाठी आहे की हे कुठपर्यंत या गोष्टी चालतात झाल्या ना। एक सहनशक्ती आता संपत आलेली आहे आणि यामध्ये कसं झालं की आता लोकांमध्ये जनजागृती झाली आहे की आपलं हक्क जे आहे हे सर्वत्र दाबून ठेवलेलं आहे आणि त्या हक्कासाठी ज्या निजामनं जे दिलेलं आहे आणि सरकारने जे दाबून टाकलेलं आहे त्या हक्कासाठी आज रस्त्यावर लोक उतरलेले आहेत। आणि हा मोर्चा आज जो नांदेडमध्ये एल्गार मोर्चा झाला ते शांतीने झालेला आहे। आपल्या मागण्या कलेक्टर साहेबापर्यंत आम्ही पोहोचवलं आहे, समाजाने पोहोचवलं आहे। पण कसं आहे हे काय म्हणते की एक परीक्षा पाहून जवळपास या मोर्चासाठी किती पब्लिक उपस्थित? पब्लिक आता 3 लाखापर्यंत असेल। 3 क्रॉस केलेलं आहे, 3 लाखाच्या वर। आणि हे जे आहे एल्गार मोर्चा, पण जर सरकारने असंच केराची टोपली जर दाखवत असाल तर हा जो समाज आहे रस्त्यावर उतरून आंदोलन आणि हा जन आक्रोश वाढत जाणार आहे। त्या गोष्टीची सरकारने दखल घ्यावी
सरकारने एक पाहावं आणि या बाकीच्या मागण्या मागितल्या